तर मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण गावाकडे आलो. तर बघू शकता आम्ही आंब्या झाडावर आलो का. आंबे खायला गावाकडे आलो. उन्हाळ्यात काम करायचं राहते. किती करावं काम. आता गावाकडे आलो का आंबे खायला. हे झाड बी दुसऱ्याचं आहे, शेत बी दुसऱ्याचं आहे. मी बालू आलो हो का. आम्ही बी दुसरे आंब्या झाडावर हो का. आता पाडायला आला हो का. बघू आता आपलं सारखं ब्लॉग हिंदीमधून राहत होते. तर आजचं ब्लॉग आपलं मराठीतून येईल. आंबे खायचं आणि आंबे पाडायचं कोणाच्या बी झाडचे. रामपाटलाचा आंबा आहे. आमचं गाव चांदेगावमध्ये हाव आंबे पाडायला हो झाडावर. बघा पूर्ण शेंडीवर हो का. बालू आहे खाली, मी हा वरी. बालू का चालले. खावा आंबे. बघा पुरा रक पकडला आहे का. तरी बी आमच्या गावात तळा आहे म्हणून बरं आहे. तेव्हा ते तळ्याचं पाळू आहे पार पलीकडे तेव्हा. त्याच्यामुळे आमच्या गावात पाणी आहे म्हणून एवढं तर हिरवं दिसलं रे. नाही तर काहीच नाही. आता हलतो आंबे बघा कसं पडतात आता. हलवायची थोडी पद्धत अशी हलवायची बघा. असं बघा पडले बघा. म्हणजे जे पिकलेले आहेत ते पडतात. मग बाकीचे पडणार काही. हो बोलबो जे पाडायचे ते पडतात म्हणाला. बघा का आंबे हो का. हे आंबा खारला बी चालते ना खायला बी चालते. खार बी घालायला येते आणि पिकलं की खायला बी जमते. म्हणजे दोन्ही बी चालते. हे आंबा खारला बी चांगला नंबर आहे. रामपाटलाची आठवण आहे. आमच्या गावचे रामपाटील आहेत. त्यांचं ॲक्सिडेंट झालं होतं. ॲक्सिडेंटमध्ये त्याने वारल्यात. दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आम्ही आंबे खायला आले की आम्हाला त्यांची आठवण येते. काय करावं, माणूस लई चांगले होते हो. लई म्हणजे लई लई चांगले माणूस होते खरंच. म्हणजे हो का ॲक्च्युली मला आता बालू तिथून पडला म्हणून हसू आलं मला. ते म्हणल्यामुळं हसू येणार गेले मला. म्हणजे खरंच लई चांगली होती हो माणूस. मला आंबे खायला आले की लई चांगलं वाटते हो. त्यांची आठवण येते मला. माझ्या बोलू एवढ्या वरी यावं का. आम्हाला पाठी काहीच म्हणत नव्हते होतो हा आंबे खायला आलं की बी. आता आम्हाला कोणीच काही म्हणायला कोणी नाही होतं. कसं करावं. एवढंच की म्हणतो ते लई तोड नका आंबे. थोडे तोडा खायापुरते. वाटोळं करू नका म्हणतो ते. त्यांचंही म्हणायचं बरोबर आहे. पण आता एका हातात मोबाईल आहे, एक हात वरी धरला. वारं सुटले. मोबाईलच्या नादामध्ये पडलं तर काही खरं नाही. मग वारं सुटले इथून पडल्यावर मग कसं आहे बघा वातावरण खाली हो का. 4-5 मजली वातावरण असल्याने आहे. त्यामुळं आपापलं सांभाळून रिस्क्यूवर करावं लागेल. पण आंबे तोडायला जाऊन पाय बी मोडून घेऊन आल्यावर मग काही खरं नाही. घरला बी उद्या घरला गेल्यावर काही खरं नाही. काटे कोण जा म्हणत आंबे तोडायला. आपल्या बापाच्या घरचं शेत आहे आंबे आणायला म्हणतात. कसं करा मग होय बाजू. वारं तर डेंजर सुटल्या हो का. हा वार तरी बी ह्या झाडचे आंबे अर्धे उतरलेत. अर्धे आहेत अजून. अर्धे उतरलेत. राहिले तर अर्धे. ते बी अवघड फाट्याचे तेवढे राहिले तेव्हा. हे अवघड फाटा आहे, हे बी अवघड फाटा आहे.
वारच लय डेंजर सुटले. चला दुसऱ्या फाट्यावर तुम्हाला एक पाड दाखवतो पिकलेलं मस्त पैकी नंबर एक वाटेल की सकट. मलवाडा कोण आले बघ खाली. खाली जायचं तर लय मुश्किल आहे रे बाबा. लय म्हणजे लय मुश्किल आहे खाली जायचं. कुट कुट करतात फाटे. वारं भयानक सुटले वारं. या आंबे खायला गावाकड रे. चांदेगावचे कोण कोण आहो पुण्यामध्ये सगळे यार आंबे खायला गावाकडं. उन्हाळा हाय, उन्हाळ्यात या गावाकड 4 दिवस राहतात सुखानं. उन्हामध्ये थंडवारा घ्या, आंबे खावा. नाहीतर उगा माझाच्या बाटल्या पिऊन सन्या काही कामाचं नाही. लवकर मरता बघा रे. माझाच्या बाटल्या पिऊन सन्या. ताजे आंबे खावा, रसाचे आंबे खावा, या रामपाटलाचे आंबे खावा. लय दिवस जगता या. डंग 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 डंग. मला पाड दाखवतो एक नंबर एक मस्त पैकी पाड दाखवतो. बघा आता कसला पाड बघितल्यावर का म्हणतोय गाण्याचे. काही नाही युट्यूबला जायचं आता. खराबी नाही रे. बघा बघा पाड कसला आहे. हो का हो का हो का. बघा पाड पाड कसा हो का हो का हो का पाड मऊ मऊ सुद्धा आहे. हो का असं खावं लागेल. कसं पाणी येतं मला मोठ 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 असते मला. भारी आहे का नाही असं उगं गोड गोड असं उगं. चिक काढा होते अगोदर. हे चिक जर लागलं मग दुख होते. काही खरं नाही मग चरचर करते. हो का मग दाखवतो. गोड गोड चिट्टा आहे. एवढं भयानक आहे म्हणतात आंबा. असला आंबा कुठंच नसेल म्हणाला. तुम्ही या आमच्याकडे खायला. जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्हाला आंब्या झाडावर जाऊन सने आंबा काढून देण्यात येईल तुम्हाला. एवढं सुकून वाटलं दिल्ला. अरे यार पुण्याचे लोक यार आंबे खायला या गावाकडं. का पडलं रे पुण्यात. या किती कामं करा यांच्या मायला नसण्या. या गावाकडे या. तर ह्या फाट्या नाहीत पिकलेले पाड. दुसऱ्या फाट्या बघा. इथल्या खावर आहे का हे जे दिसायचं आहे मी पाडच आहे भयानक मध्ये. तुम्हाला हाल येतो खाली पडते पाड. खाली पडले की दाखवतो तुम्हाला. चला झाले आता पकड पडली असतील आता. आंबे महेंद्र पड्यात.
तर बघू शकता मित्रांनो, आम्ही आता खाली उतरलेलो आहे. बालू तर वरीच आहे बघा, मी तेवढा खाली उतरला तर बघा खाली पहाडाचा सडा किती पडला आहे बघा. इकडे तेवढं नाहीत, ह्या पाट्याला आहेत इकडं वरी, त्याच्यामुळे इकडचे जास्त पडलेत पहाड बघा. सर्वात जास्त पहाड इकडं हे साईडच आहे हो का बघा. खावा पाडच पाडायची मान हो ग खाव का ची मान. अशीच पाड तो खसू याचं बघ का असे तू ग लाल लाल बुंद. केशर आंबा, केशर आंबाच्या पलीकडे आंबा आहे, या खायला केशर आंबा हो का. वाढवलं हे हो का बघा. बालवाडा दाखला खाऊन कसला आहे व लाल 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 असं उगं असं पाणी वगैरे असं हे का. तर या सगळे जण आंबे खायला मस्त बघा जावं बघा. नाही भयानक आंबा मला दाखवतो. असली मजा फक्त गावाकडे येते, कुठे जाणार बाईकडे मजा असते फक्त गावात. फक्त गावात मजा येते असली आंबे खाण्याची. नुसतं मासा आंब्यावर का. लई म्हणजे लई खुशीवर आहे आंबे खाऊन. यार आंबे खायला बशा ये र बशा, आंबे खायला ये र. कुठे गेला जरा टेम्पो घेऊन टेम्पो घेऊन हिंड तर आंबे खायला भेटणार बशा ये र. किती भाडे मारा र बशा. असं आंबे खावा तर बशा. मज्जाच लई आहे. बागातले आंबे बागातले आमच्या गावातल्या. कधी बी जर आम्ही दोघंच येतो, बालवाड आणि मी. तिकडे गेले की बसा सुला क्या टेम्पो घेऊन गेले भाडा आहे मग कुठं का जाणार. आमचा अनेक मित्र होतं, अनेक मित्र पुण्याला आहे का ना.
नाहीतर आम्ही तिघं राईट ह्याची माय आंबे आढळलं अंगावर आंबे तर खात होतो चाल असं. पण दुसऱ्याचेच बरं का, दुसरेच जायचं, चोरून जायचं, चोरून आणायचं. तर चला मित्रांनो, आता जेवायची देखील गरज नाही. आता एवढं पोट भरले आता माहिती बस झालं आता. तर कसं वाटले तुम्हाला आमचा आंब्याचा व्हिडिओ, आंबे तोडायचं, आंबे खायचं ब्लॉग कसं वाटलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. राम राम.